काय सांगितलं आज आता? सर्व चांगलं आहे. कारण दर महिन्याला तपासणं जे आहे ते कंटिन्यू चालूच ठेवावं लागतात. तर इकडं तिघे जावा पण सोबत आलेला आहे. एक्झॅक्ट आज भेटीला आलेला आहे पण नेमके काय आहे काय नाही. आता जे आहे लग्नातले द्रोण सापडलेले. लग्नाला एक सर्व डबे वगैरे पॅक करणं चालू आहेत आणि खूप पसारा आहे आमच्या इथं. पसारा असल्यामुळं खूप अवघड जाते. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. इकडं आज आम्ही आलेला इकडं बाहेर कुठं आलेला आपण दवाखान्यामध्ये. आणि राधिकाचं जे आहे ट्रीटमेंट तो प्रश्न पडला होता की वाशिमला गेल्याच्या नंतर किंवा कुठं घ्यायचा, तपासण्या वगैरे कुठं करायच्या सर्व चालू होतं. पण ठीक आहे म्हटलं आजचं आता आहे आपण, तर इकडे राधिकाला दाखवून देऊ आज. त्यासाठी तपासण्यासाठी आलेलो होतो. आताच दवाखाना वगैरे झालेला आहे, ट्रीटमेंट वगैरे दिलेलं आहे. काय काय दिलं? हेच गोळ्या औषध. काय सांगितलं आज आता? सर्व चांगलं आहे. कारण दर महिन्याला तपासणं जे आहे ते कंटिन्यू चालूच ठेवावं लागतात. म्हणजे असं गोळ्या संपल्या की लगे दवाखाना, म्हणजे गोळ्या चेंज करून घ्यायचा किंवा काय बदलाव झालं काय नाही सर्व माहिती पडते. त्याच्यामुळेच दर महिन्याला जे आहे ट्रीटमेंट वगैरे घ्यावं लागत असते कंटिन्यू. आज इकडे आलेला आहे आणि जास्त काही गर्दी पण नव्हती, कमी गर्दी होती, त्याच्यामुळे लवकरच नंबर लागला. तपासण्या वगैरे झाल्या. आणि थोडंसं जे आहे आणखी ते काय असतं 7 महिन्याचं काही ते त्याला वेळ आहे आणखी. त्यानं म्हटलं की बा तपासण्या वगैरे करा. 2-3 टेस्ट सांगितल्या जे असतात ते. आणखी त्यावेळेस सांगितलं की त्यांनी शुगर पण चेक करून घ्या. सर्व तपासण्या वगैरे करायचे आहे. त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे, आणखी वेळ आहे, जेव्हा करू तेव्हा सांगायचं आपण. तर असं आहे सर. आणि आता इकडं बाहेरचं वातावरण, कारण आज पाऊस वगैरे नाही आहे, नाही तर पाऊसच चालू राहते. त्याच्यामुळे म्हटलं की आज ट्रीटमेंट पण सांगतील व्यवस्थित आणि डॉक्टर काय सांगतात ते पण समजेल. हे सांगत होते मॅडम की तिकडचंच ट्रीटमेंट घ्यायचं म्हणा, इकडं यायला त्रास होणार. बघू आता नेमकं काय. तर कारण जर इकडे जर चक्कर झाला तर मग इकडचंच घेणार आपण, कंटिन्यू तेच राहणार. पण तिकडं जर गेलो, तिकडं जर काही वाटलं तर तिकडं पण दाखवू असं आहे. त्यांनी सांगितलं किंवा कुठं दाखवा कुठं नाही दाखवायचं असं आहे सर्व. आणि आता व्हिडिओ आपलं तुम्हाला माहीतच आहे, ट्रॅव्हलिंगचं सर्व जास्तीत जास्त चालू आहे. त्याच्यामुळे आता घरचं पण चालू आहे किंवा शिफ्टिंगचं सामान भरणं, तयारी करणं, सामान वगैरे घेणं ते आता पाहणारच आहे आपण. घरी जायचं आहे मला, बराच उशीर झालेला आहे. इथं जवळपास आता 6 वाजत आलेले आहे. चला मित्रांनो, पुढचा व्हिडिओ कंटिन्यू राहणारच आपला. घरी गेल्यावर आलेला आहे हॉस्पिटलमधून आणि थोडंसं फ्रेश वगैरे झालं आणि लगेच व्हिडिओ चालू करा म्हटलं इकडं, कारण बराच उशीर झालेला होता. काय करणार मग शेवटी. आणि आई काढते कवड्याची बोंड. आई चालू आहे कवड्याची बोंड मस्तपैकी. अरे वा, कसं काय प्लॅन ठरला आज? मला कवडं दिसलं, म्हटलं आज काय करायची नवीन रेसिपी, तर आपण अच्छा. आणि खावं वाटतं ना नवीन. खरंच आज कवड्याची बोंड वगैरे खायला आवडली होती तिला आणि आठवण पण झाली होती. कारण 1 वर्ष आधी जवळपास झाला असेल की कवड्याची बोंड 1 वेळ केले होते, तर मला छान लागले. पण तेही कवड्याची बोंड करताना काय काय इकडं काय झालं दोघी जणी ते सासू सुनेत नाही. तर तुम्ही राधिकाचं जे रेसिपी चॅनल आहे त्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता की बा कशा पद्धतीनं शेवटी कवड्याचे बोंड त्यांनी जाग्यावर आणले. ॲक्च्युअली जे वायाने म्हणतात, पण जे रेसिपी पूर्ण चुकलेली होती त्याची की बा आता एक्झॅक्ट संपूर्ण जे आहे तयारी केलेली वाया जाणार होती. पण त्याच टायमाला आईनं जे आहे ते व्यवस्थित करून आणलं. तर ते कशा पद्धतीने आणलं तुम्ही राधिकाच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता. काय घडलं नेमके कवड्याच्या बोंड्यासोबत चुकतच असते. ठीक आहे, थोडंसं काही प्रॉब्लेम नाही. आणि आपलं बरंचसं चालू आता शिफ्टिंगचं, कारण सर्व झालेलं आहे, रूम वगैरे पण आलेले आहे आणि पॅकिंग पण जे आहे बरेचसे जे आहे तिथलं जे खाण्याची सोय वगैरे आहे ते पण चालूच आहे. तर थोडीफार पॅकिंग झाली याची, काय काय घ्यायचं काय वगैरे आई झालं. तर बरेच जण व्हिडिओमध्ये कमेंट करतात की बा आई काम करताना दिसते,
राधिका दिसत नाही. पण असं झालं की ऑलरेडी तिला जमलं नव्हतं ते, म्हणून आईनं करायला आली आणि आईनं पण करू लागलं थोडंसं. तसं सध्या इकडे बघूया काय चालवायचं तर. नमस्कार. आणि खरंच ॲटोमॅटिक जे आपल्या व्हिडिओमध्ये तिघी जावा सोबत कधी आलेला नाही आहे, कमीत कमी आलेला आहे. आज सोबत आलेला सरोजनी आणि सिंधू आई तिकडे आहे, असे चौघे जावा. पण असंच भेटायला आले की जर आज भेटीला आलेला आहे पण नेमके काय आहे काय नाही. तुम्ही गावाला जात आहे ना, तर आपलं तेच चालू आहे ना. आम्हाला गमणार नाही आता, दरवाजा लावून राहील आता. 2-3 दिवसाच्या आधीपासूनच आम्हाला कस ना कसं होऊन राहिलं का बरं. रोज देव येते, देव विचारायला याच लागते. देव आहे का राधा इथं? हो, आणि आईचं पण इकडं बोलो आता आम्हाला तुम्ही गेल्यावर गमणारच नाही. हो ना, मनोचं पण लेकरं असतात ना सर्व. एकूण तिकडे तिकडून इकडे चालत राहायचं. काकू काका काका मोठे आई, लक्ष्मी मोठे आई. आणि तिकडे कारणामध्ये दिसलं असं थोड्या वेळा आधीच देव आणि मनू येऊन गेलेले आहे. आणि थोडंसं काय ते केलं त्यानं, अभ्यास करतो, वही ठेवली इथंच आणि चालले गेले. मस्त बोलतो. झोपले का दोघे? झोपेशी नाही ते अभ्यास करतो. हो, काय म्हणे. आणि देव काय म्हणते? देव का देव रडते रोज संध्याकाळी, रोज रडते. दिवसभर खेळते तर संध्याकाळी रडते. आता झोपेतनी काय म्हणते माहितीये का? राधा काकूशी चाललो मी. अरे बा, आता सांगितलं. मम्मीला सांगते त्याच्या, मी चाललो राधा काकू तिकडे सांगते म्हणते पिंजरला आम्हाला राधा काकू नाही का काही काही खायला देते, काही बनवून देते. हो, नाही खरंच ते आपल्या इकडं येत होते. पण त्याचं एक म्हणता येते, लहान लेकराचं आता तुटल्यासारखंच म्हणता येते एक घर म्हटलं तर. पण खरंच इकडं आई पण आल्या होत्या. त्याचं म्हणणं चालू होतं की बा तुम्ही जाणार आहे आता वाशिमला राहायला, मग कसं आपल्याला नवीन करणं सुरुवातीला बरेच जण नाही करणार किंवा नेमके नवीन वातावरण, नवीन माणसं, बोलायला गेला कोणीच नाही. आता इथं सहज बोलू शकतो. तेच तर ठीक आहे, आता काहीतरी आपण काहीतरी कामानिमित्त जात आहे म्हणा, किंवा मग काहीतरी अडचणीमुळे पण जात आहे. काही गोष्टीसाठी जर काही करायचं असेल, काही गोष्टी त्याग पण करावं लागते ना. मनू नमस्कार. मनू आलेले आहे. नाश्ता केला म्हणू? तू काय खाल्लं? काय खाल्लं सांग लवकर, हळू. उपमा केलेला इकडं आणि आताच नाश्ता वगैरे केलेला आहे. आणि लगेच आम्ही लागलो आता सामान पॅक वगैरे करणं चालू आहे इकडं. डबे डुबे काय काय घ्यायचं ठरलं का? काय घ्यायचं काय नाही. आई पण आलेली इकडं. नमस्कार. बऱ्याच दिवसात तू पाहिले नसेल डबे आईनं, बऱ्याच दिवसापासून पाहणं झालं नसेल. काय आहे काय नाही, डाळ दाणा कणं सर्व. म्हणू आजी काय करते? लक्ष्मी आई काय करते? कायचा कुठे न्यायचा? काय न्यायचा आहे? कुठे न्यायचा आहे? कुठे जाणार आम्ही? चालते का? चालते का? चल मग. सर्व पॅकिंग वगैरे चालू आहे. आणि आता विचार चालू आहे की नेमके डबे कशात भरायचे कशात नाही. राहायला चाललो. राहायला तुझी बॅग पॅक कर मग. चल तुझी बॅग कुठे आहे? मम्मीला बॅग बॅग पॅक करू. शाळा वाशिमलं. ताट वगैरे सर्व काढायचं आहे. आणि सर्व पहिले तर रॅकच काढायचे. कारण का बरंचसं सामान आहे, बरंच काय काय घ्यायचं काय काय नाही घ्यायचं. काय घ्यायचं नेमके? म्हणजे सर्व डबे हे पण घ्यायचे आहेत का इकडचे? हा, आणखी एकाचे ज्वारी सर्व डबे पॅक करून घ्यायचे आहे, त्यासाठी काढणं चालू आहे.
सोयाबीन वडी. बापा किराणा पण भरला सर. मला तर सर्व किराणाच वाटत आहे. किराणा तिथे घेतला असतं तरी चाललं असतं आपण. तिथंच घ्यायचं ना. हे मग हे आता एवढं लागेल. हो हे जे घरचं आहे ते घ्यायचं सर्व. काय म्हणू दिसून राहिली त्यामध्ये. सर्वच जण त्यामध्ये. आई आहे आणि देवघर. देवघर उद्याला का? देव शाळेत गेला. तू का पण नाही गेली शाळेत? टीचर नाही मारत. तुझं जीवावर आलं. तुझी झोपच नाही झाली सकाळी. आणि तिथे डबे पण घ्यायचे सर्व. आणि इकडचे पण डबे घ्यायचे. ते एकात एक ठेवावं लागेल. हा पूर्ण सेट करावं लागेल. कारण तसं जर काढलं तर खूप मावणार नाही काय ते. आई तुला सर म्हणत आहे पण तू नाही म्हणते. फोन आलेला आहे. चालू आहे. म्हणू पण करू लागू आहे आपल्याला. म्हणू काय आहे ते? इडलीच आहे का? हो का? इडल्या खाल्ल्या तू काकूच्या हातच्या? आणि बरेच जण कमेंट केलेला होता की राधिका इडल्या वगैरे खूप छान बनवते. तर ठीक आहे. कारण तिला आहे म्हणा त्याबद्दल थोडस माहिती. पण कालचे जे आहे ते बोंडच नाही जमले तिला. ते आईने शिकून घेतले. व्यवस्थित सांगून दिलं मग ते हाताने व्यवस्थित केलं. बापा सर्व पसरा. काय काय घ्यायचं आणि काय काय नाही घ्यायचं. आणि एवढ्या पसऱ्यातनी पण बघा इकडे खलबत्ता जो आहे तो सापडलेला आहे. खलबत्ता म्हणजे आईचा खलबत्ता होता तो तिकडचा. पण तो इकडेच आलेला होता आणि इकडेच राहिला होता. कामाचं घेऊ आपण सर्व. बाकीचं राहू देऊ. सर्व चालू आहे. डबे तिथे गेल्यावर घासायचे आहेत ना. तसं तर महालक्ष्मी आईला घासतात. कुरड्या पापड्या हे काय पहा. बरंच ठेवलेलं आहे. खूप दिवसापासून ठेवलेलं आहे आपण. काय काय आहे काय काय नाही. म्हणू झाले डबे. रॅक खाली झाली का आपली? हो झालं सर्व. सर्व इकडे पॅक करून चालू आहे. आणि बघा आता जे आहे लग्नातले द्रोण सापडलेले. लग्नाला एक बापा बाबा काय आहे. हो का? पाहिलं आता आठवलं. पाय किती डेंजर. आणखी आणि इकडे बघा म्हणू पण नाही करणार द्या. आम्हाला गमणार नाही. आठवण तुमची तुम्ही जाते का? चल ना. आणि हे बघा किती 1 वर्ष झाले लग्नाला. तेव्हापासून चालू इकडे धरून वगैरे. खरं तर आता मलाच लगे पॅकिंग करू लागणार आहे. पण बस झालं आता. बाकीचं जे आहे ते व्हिडिओमध्ये येणारच आहे. म्हणू काय ते? शेव आहे का? चिवडा आहे. सांडवर राहिली म्हणून शेव चिवडा. ते धरून घे ना. आहे का पुढे? हे घे म्हणून आहे. आणि आई पण आलेले भरू लागायला थोडंसं सामान वगैरे मदत करू लागायला.
चला असं आहे, सर्व डबे पॅक करायचे, आजच करायचे आहे आपल्याला. कारण आता आपण निघणार आहे लगेच उद्याला. सर्व डबे वगैरे पॅक करणं चालू आहेत. आणि खूप पसारा आहे आमच्या इथं. पसारा असल्यामुळं खूप अवघड जाते सामान भरायला, पॅक करायला. तर हे पण इकडे मदत करू लागत आहेत. तर शिमला जायचं आपल्याला, सर्व तयारी करावंच लागणार आहे ना. हो. तर कोटी आहे, ती कोटी कशी न्यायची तर आम्हाला विचारच पडला आहे. तर म्हटलं कट्ट्यामध्ये गहू घेऊन घेऊ आपण, जेवढे लागल तेवढे. आणि सर्व डबे बघ खाली, सर्व डबे पॅक करायचे, सर्व घ्यायचे. आणि हे पूर्ण घासून तिथंच ठेवणार आहे आम्ही, म्हणजे तिथंच घासणार आहे. नवीन महालक्ष्मीसाठी. हा, तिथंच चेक करणार आहे. हा, डाळाच खारीक काल आणली. तर असं चालू आहे, मदत वगैरे करू लागणं. आणि देवाचे सामान आहे, हे किराणा भरलेला आहे याच्यामध्ये. हा, उचल. खूप सारा पसारा आहे आणि आता किती वेळ लागणार, किती नाही. तर आता 2 दिवसापासून तेच चालू आहे, आणखी 1-2 दिवस तेच चालते का अजून. हो, आता उद्याला जायचं नियोजन आहे तसं, पण बघू आता काय होते. तर उद्या परवा आपल्या व्हिडिओ सर्व इथं शिफ्टिंगचेच राहणार आहे कंटिन्यूमध्ये. तर एवढा मोठा पसारा न्यायचं म्हटलं तर, सामान न्यायचं म्हटलं तर विचारच पडतो, काय काय न्यावं लागल, काय काय नाही. तर हो, तर सर्वच न्यावं लागणार आहे. आणि तिथं पण वेळच लागणार आहे सर्व सामान वगैरे शिफ्ट करायला. आणि बघा, मूर्ती पण इतकी छान आहे, हे मी सजवलेली. हे कशी न्यायची तर हे नाही का पाव लागेल एखाद्या ह्याच्यात. आणि देवाचं सामान न्यावं लागेल, सर्व देवघर वगैरे असं आहे. आणि त्या दिवशीला एक फोटो पडलेला इथं देवाचा फोटो लावलेला होता, तर ते नाही का वरतून पडला, तर त्याचं पण एक नुकसान झालं त्याचं पण. तर डिश वगैरे काढलेली आहे. हे सिग्नलची डिश आहे. टीव्हीचं तर कामच असते आपल्याला. तर कसं आहे, टीव्ही नसली तर करमणूक नसतं कुठं. हो, घ्यायची ना. नाही, आईला करमणूक नाही, मी मोबाईल पाहणार. आईला टीव्ही तर लागणार. फोटो घ्यावा लागणार आहे. हो, फोटो वगैरे घ्यावं लागणार आहे सर्वच. चला, असा आहे आजचा व्हिडिओ. आणि आता आम्हाला दिवसभर तेच चालणार आहे आजच्या दिवस. कारण आपल्यापाशी 2 जण कमेंट केलेले आहेत, तुम्ही कधी होणार आहे दिवस सांगा. तर आमचं असं उद्याचं ठरलेलं किंवा उद्याला जाऊ आपण. पण काय होते नेमकी मागे पुढे होते का, कारण काय झालेलं माहिती आहे का नाही, ते वेगळीच आई. कारण झालं असं की जे रूम मालक होते वरती राहणार वाले, त्यानं जे चाबी वगैरे ठेवलेली नाहीये. मग काय करायचं, त्यानं म्हटलं की तुम्ही आल्याच्या नंतर बघू, डायरेक्ट सामान ठेवलं तर चालते, नाहीतर मग तुम्ही कुलूप वगैरे जे आहे ते फोडा आणि तुमचं सामान ठेवून द्या, काही प्रॉब्लेम म्हणत काय. हो, असं पण म्हटलं त्यांनी. आता फोन लावलं तर बघू आपण, होतं तोपर्यंत चाबी येणारच आपल्या हातात. नाही, ते बाहेर गावी गेले असतील तर त्यांचं लक्ष नसेल ठेवायचं. चाबी घ्यायचं लक्ष नाही राहिलं, त्याच्यामुळे आता काय होऊ शकतं ते सांगतो. असं आहे. चला, उचलणार नाही ते एवढं. हा व्हिडिओ आता इथंच संपूया आपण तोपर्यंत. बाय बाय. हा व्हिडिओ आता इथं संपला. बाय बाय.